ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, हम सब एक। पुष्पा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुष्पा साहेब संघर्ष जय हो। ओबीसी एकजुटीचा जय हो। एकच पर्व ओबीसी सर्व, भुजबळ साहेब तुम्हारे साथ है। हा भाऊ इकडे समोर तुम्ही हार झाला एक ग्रुप फोटो का भाऊ थोडा असं मागे ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटी तारखेला सभा होते। आज स्टेजचा शुभारंभ झालेला आहे, काय सांगाल एकूणच? 13 जानेवारी रोजी बीड येथे भटक्या विमुक्त ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे दुपारी 4 वाजता। या सभेसाठी देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर या सभेसाठी आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांना देखील निमंत्रित दिलेलं आहे। या जिल्ह्याच्या ओबीसी नेत्या आणि माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर दुसरे ओबीसी नेते आणि माजी पालकमंत्री आदरणीय जयदत्त क्षीरसागर या तिन्ही नेत्याला आम्ही सकल ओबीसीच्या माध्यमातून निमंत्रण दिलेलं आहे। आणि या सभेसाठी आदरणीय पडळकर साहेब, आदरणीय जानकर साहेब, आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे, आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब, आदरणीय कल्याणजी दळे साहेब, आदरणीय लक्ष्मणरावजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर आदरणीय टी पी मुंडे सर यासह अन्य ओबीसीचे नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। आत्ताच आपण पाहिलं या ठिकाणी स्टेजची उभारणी करत असताना बीड जिल्ह्यातील आणि बीड शहरातील जवळपास 35 समाजाचे जिल्हा प्रमुख, छोट्या छोट्या समाजाचे प्रत्येक जिल्हा प्रमुख या ठिकाणी स्टेज उभारण्यासाठी आले होते। निश्चितच ही सभा ऐतिहासिक सभा या ठिकाणी होणार आहे। या सभेसाठी जिल्ह्यातून कमीत कमी 2 लाख ओबीसी बांधव या ठिकाणी जमणार आहे, कारण की हा जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा जिल्हा आहे। आणि या जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मुंडे साहेबांची आणि भुजबळ साहेबांची मैत्री, एक भावाभावाचं नातं या दोघांमध्ये होतं। आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी देखील ओबीसीसाठी खूप मोठं काम केलं आहे। ओबीसीची जनगणना व्हावी यासाठी त्यांनी संसदेमध्ये पाठपुरावा केला। त्याच धर्तीवर भुजबळ साहेब देखील ओबीसीची बाजू घेऊन आज लढत आहेत। आपण पाहता हा बीड जिल्हा हा सेन्सिटिव्ह बीड जिल्हा मानला जातो, कारण की आरक्षणाचं धग खरं या बीड जिल्ह्यामध्ये आहे। जी 30 तारखेला घटना झाली, बीड शहर भयभीत झालं होतं, जाळपोळ झाली आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी देखील आहे। कारण की माझा व्यवसाय हॉटेल सनराईज, त्या ठिकाणी काही आरक्षणाच्या मागणीवरून काही बांधवांनी ते पेटून दिलं। जवळपास 4 कोटी नुकसान माझे त्या हॉटेलचं झालं आहे। त्याचबरोबर माझ्या घरावर देखील हल्ला केला, मला जिवंत मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला, परंतु मी सुदैवाने या ठिकाणी नव्हतो आणि सगळ्या ओबीसी बांधवांचे माझ्या पाठीमागे आशीर्वाद होते, म्हणून त्या ठिकाणी मी वाचलो। निश्चितच ही सभा होणारी सभा म्हणजे कुठल्याही समाजाला आमचा विरोध नाही आहे, कधी मराठा समाजाला आम्ही विरोध केलेला नाही। मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे, त्या समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे। वारंवार आदरणीय भुजबळ साहेब ती मागणी करतात आणि ती मागणी करत असताना फक्त किंवा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ही मागणी आपण या मेळाव्यातून घेत आहोत। त्यामुळे निश्चितच टोटल ओबीसी बांधव आपापल्या समाजाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आदरणीय भुजबळ साहेब असतील आणि अन्य ओबीसी नेते असतील यांचं स्वागत या ठिकाणी करायला उपस्थित राहतील अशी मला अपेक्षा आहे।